गोपीचंदाचे बहिणीच्या राज्यात आगमन, तिचा मृत्यू व गुरुकृपेने पुनःसजीवता। गोपीचंद राजा जालंधरनाथ गुरुजीच्या आज्ञेने यज्ञ घेऊन बदरिकाश्रमास तपश्चर्या करण्याकरिता निघाला। तो वाटेने जाताना भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह चालवी। राजा वैरागी झाल्याची बातमी जो ऐके, तो असा नीतिमान राजा पुन्हा होणार नाही, असे म्हणून हळहळ करी। तो जेथे जेथे जाई, तेथे तेथे त्यास राहण्याकरिता लोक अति आग्रह करीत। परंतु तो त्यांचे भाषण मनास न आणीता पुढे मार्गस्थ होई। हिंडता हिंडता काही दिवसांनी तो गौडबंगा टाकून कौलबंगाल्यात गेला। तेथे पौलपट्टण नगरात त्याची बहीण चंपावती राहत होती। तेथील तिलकचंद राजाची ती सून होय। तो राजाही गोपीचंद्राप्रमाणेच ऐश्वर्यधर होता। त्याच्या पदरी द्रव्याची अनेक भांडारेच्या भांडारे होती। अशा राजघराण्यात चंपावती ही सासूरवाशीण होती। नणंद, जावा, दीर यांना ती देवाप्रमाणे मानी। काळासारखा प्रतापी असा तिचा सासरा होता। सासू देखील मोठी वस्ताद बायको होती। तेथे त्यांना हा गोपीचंदाचा वृत्तांत समजला। तेव्हा ते सर्व टीका करू लागली की गोपीचंद राजा षंड खरा, याने राज्याचा विनाकारण त्याग केला आणि हा आता दारोदार भीक मागत फिरत आहे। मरण आले तरी बेहत्तर, पण क्षत्रिय धर्म काय भीक मागण्याकरिता आहे? या नपुंसकाने जन्मास येऊन कोणते शौर्याचे कृत्य केले? कुळाला बट्टा मात्र लाविला, याने आमच्या तोंडाला काळे लाविले। लोकांमध्ये फटफजिती झाली, आता आपण काळे तोंड दाखवीत फिरत आहे। त्यापेक्षा हा वेडा पिसा जन्मताच मेला असता तरी चांगले झाले असते। अशा प्रकारची त्यांनी बहुत वल्गना केली। परंतु ही त्यांची भाषणे ऐकून चंपावतीस फार वाईट वाटे। तेव्हा नणंदा, जावा तिला जास्त लावून बोलू लागल्या। इकडे गोपीचंद फिरत फिरत त्याच नगरीत येऊन पोचला व पाण्याच्या आश्रयास बसून श्रीहरीचे गुणानुवाद गात बसला। तो गोसावी झाला होता तरी मोठा तेजस्वी दिसे। चंपावतीच्या काही दासी अकस्मात तिकडे गेल्या होत्या। त्यांनी त्यास पाहिले व लागलेच ओळखले। त्यांनी ही बातमी प्रथम चंपावतीस सांगितली व नंतर सर्वांच्या कानावर घातली। तेव्हा गोपीचंद तेथे आल्याने आमची फजिती होऊन लोक नावे ठेवतील म्हणून संतापून राजा तिलकचंद हवे तसे बोलू लागला। घरच्या मनुष्यांनीही यथेच्छ तोंडसुख घेतले। मग तिलकचंद राजाने घरात जाऊन सांगितले की आता गडबड करून फायदा नाही। तो घरोघरी भीक मागेल व हा अमुक्याचा अमुक म्हणून लोक म्हणतील, तेणे करून आपलाच दुर्लौकिक होईल। तर आता त्यास गावातून आणून अश्वशाळेत ठेवा। तेथे त्यास जेवावयास घालून एकदाचा गावातून निघून जाऊ द्या। राजाने याप्रमाणे सांगितल्यानंतर दासींनी जाऊन गोपीचंदास सांगितले की चंपावतीला भेटण्यासाठी तुम्हास राजाने बोलाविले आहे। तेव्हा प्रथम त्याचा जाण्याचा विचार नव्हता। मग बहिणीला भेटण्याकरिता म्हणून तो त्यांच्याबरोबर गेला। त्यांनी त्यास राजाज्ञेप्रमाणे घोडशाळेत नेऊन ठेविले व गोपीचंदास आणल्याबद्दल राजास व राणीस जाऊन सांगितले। मग राणीने अन्नपात्र वाढून दिले। ते घेऊन दासीने त्यास अश्वशाळेत नेऊन दिले व चंपावती मागून भेटावयास येणार आहे, म्हणून सांगितले। हे ऐकून गोपीचंद राजाने मनात आणले की मानपान पैक्याला असतो। आपण तर बैरागी झालो, आपणास शत्रुमित्र समान आहेत। आपल्या पुढे आलेल्या अन्नास पाठ देऊन जाऊ नये। विवेकाने असे विचार मनात आणून तो तेथे आनंदाने भोजन करू लागला। गोपीचंद राजा जेवावयास बसल्यानंतर त्यास राजवाड्यातील स्त्रियांनी पाहून चंपावतीस आणून दाखविले व निर्लज्जपणाने सोयऱ्याकडे येऊन घोडशाळेत भोजन करीत बसला, म्हणून तिच्या तोंडावर त्याची फारच निंदा केली। ती चंपावतीस सहन झाली नाही। ती तशीच त्यांच्यामधून निसटून घरात गेली व जीवावर उदार होऊन तिने खंजीर पोटात खुपसून घेऊन आत्महत्या करून घेतली। इकडे गोपीचंद राजाने दासीस सांगितले की माझ्या चंपावती बहिणीस इकडे घेऊन या, म्हणजे मी तिला भेटेन। तेव्हा त्या म्हणाल्या, ती सहसा ह्या वेळेस येथे यावयाची नाही। आम्ही तिला तजवीजीने रात्रीच घेऊन येऊ व तुम्हास भेटवू। आता तुम्ही जाऊ नका, मर्जी असल्यास उद्या जावे। ते त्यांचे म्हणणे ऐकून रात्री चंपावती भेटेल म्हणून ते त्याने कबूल केले। मग दासी तेथून निघून राजवाड्यात गेल्या व चंपावतीस पाहू लागल्या। तो तिची ती भयंकर दशा झालेली पाहून त्या दुःखी झाल्या। त्यांनी लागलेच हे वर्तमान सर्वांस कळविले। तेव्हा घरची सर्व मंडळी धावून गेली। सर्वांनी रडून एकच गोंधळ केला। तिचे गुण आठवून ते रडू लागले व तिच्या भावास शिव्या देऊ लागले। पुढे भावाकरिता चंपावतीने प्राण दिला, अशी बातमी थोड्याच वेळात सर्व शहरात प्रसिद्ध झाली। राजवाड्यात रडारड चाललेली ऐकून ती का चालली आहे, असे गोपीचंदाने अश्वरक्षकांस विचारले।
तेव्हा ते म्हणाले की गौडबंगालचा गोपीचंद राजा चंपावती राणीचा बंधू होय. तो राज्य सोडून बैरागी झाला व गावोगाव भीक मागत फिरत आहे. हे दुःख त्या राजाच्या बहिणीला सहन न होऊन तिने पोटात खंजीर खुपसून जीव दिला. ही दुःखदायक बातमी ऐकून गोपीचंद राजासहित चंपावतीच्या मरणाचे फारच दुःख झाले व माझ्या येथे येण्यानेच हा सर्व अनर्थकारक परिणाम घडून आला, असे वाटून तो चंपावतीचे गुण आठवून रडू लागला. मग चंपावतीचे प्रेत दहन करण्याकरिता राजवाड्यातील लोक घेऊन जाऊ लागले. तेव्हा गोपीचंदही प्रेताबरोबर चालला. जाताना त्याच्या मनात अशी कल्पना आली की जर ही गोष्ट अशीच राहू दिली तर जगात माझी अपकीर्ती होईल. यास्तव बहिणीचे प्रेत उठवावे व सोयऱ्यांनाही थोडासा आपल्या प्रतापाचा चमत्कार दाखवावा. योग घेतला म्हणून या लोकांनी मला तृणसमान मानिले. यास्तव नाथपंथाचा प्रताप यांना प्रत्यक्ष दाखवावा. ह्यांनी आमच्यात बिलकुल पाणी नाही, असा ग्रह करून आमची मन मानेल तशी निंदा करून मानहानी केली. यास्तव नाथपंथाचा तडाखा दाखविल्या वाचून ठेविता कामा नये, असा विचार मनात आणून तो स्मशानामध्ये प्रेताजवळ उभा राहिला आणि म्हणाला, मी सांगतो ते कृपा करू ऐका. तुम्ही प्रेत दहन करू नका. मी जालंधर गुरुसाणून प्रेत उठवितो. या प्रसंगी मी येथे असता भगिनीचे प्रेत वाया जाऊन दिले तर नाथपंथाची मातब्बरी ती काय. ह्या त्याच्या बोलण्याकडे कोणीच लक्ष दिले नाही. ते त्याचे उलट कुचेष्टा करू लागले. मेल्यावर कोणी जिवंत होत नाही, असे अनेक दाखले देऊ लागले. तेव्हा गोपीचंद म्हणाला, तुम्ही म्हणता ही गोष्ट खरी, पण माझ्या गुरुचा प्रताप असा आहे की त्याची कीर्ती वर्णन करताना सरस्वती दमली. त्याने कानिफासाठी अवघे देव पृथ्वीवर आणले. मी त्यास